कसं वाटलं तुम्हाला? मला लय मजा भारी होता. आणि आजपर्यंत एवढे किल्ले केले, सगळे किल्ले पार केले, तर त्याहून सगळ्यात हार्ड किल्ला हा होता आज मला वाटला. अँटी फक्त ऐकलं होतं, आता अनुभव नाही. तर फायनली आमचं गोरखगडचं प्लॅन झालं. रात्री निघालो आणि सकाळी पोचलो 5 वाजता गोरखगडच्या पायथ्याजवळ. ट्रॅकिंग खूप हार्ड आहे हे माहिती होतंच, म्हणून आम्ही सकाळी 5ला ट्रॅकिंग स्टार्ट केली. ट्रॅकिंग करताच अवघड असे रस्ते सुद्धा पाहायला मिळाले. मग काय जिद्द होती मनामध्ये गोरखगड सर करण्याची. त्याच तातडीने आम्ही निघालो गोरखगडच्या पायथ्याजवळ. होतं ना. फायनली चढलो आम्ही. यास ते बाजूला बाजूला. कसं वाटलं तुम्हाला? मला लय मजा भारी होता. आणि आजपर्यंत एवढे किल्ले केले, सगळे किल्ले पार केले, तर त्याहून सगळ्यात हार्ड किल्ला हा होता आज मला वाटला. कारण हे स्टेप पायऱ्यांचे खूप डेंजर होते. 90 डिग्रीच्या पेक्षा पण कमी होते, म्हणजे 80-70 बोलू शकतो तुम्ही. पण खूप अनुभव खूप चांगला झाला. प्रशांत, कसं वाटतंय तुला? बोलू शकत नाही असे, कारण 90 फक्त ऐकलं होतं, आता अनुभव नाही. 90 जास्त आहे. ओव्हर आहे, त्याच्यापेक्षा ओव्हर आहे. बरं ना, तुम्ही जाऊ दे. वाव, फायनली. किती तास झाला आपल्याला? किती वाजलं? आपल्याला झाले 8 तास. नाही 6 वाजता पण चढा, 5 चढा घेतली आपण. 9:30 3.5 तास. 3.5 तासामध्ये आम्ही वरती आलो. जरा इथे एक सेल्फी.
फायनली झेंडा पडतो ते बरोबर झेंडा बघ काय फडकतो ते मागे. शिवराज नाही उडी खायला खाली पडशील तिकडं मार्केटमध्ये. Audio Jungle.